मकर राशी 15 ते 21 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी या आठवड्याच्या कालावधीत सर्वात भाग्यवान राशी चिन्ह बुद्धादित्य राजयोग लागू होईल। खरं तर या आठवड्यात सूर्य आणि बुध यांच्या युती कन्या राशीत असेल, जो बुद्धादित्य राजयोग बनवेल। ज्योतिषशास्त्रात बुद्धादित्य राजयोग खूप शुभ आणि प्रभावी ठरेल। अशा परिस्थितीत जाणून घेऊया बुद्धादित्य राजयोगाचा लाभ आणि प्रगती ही मकर राशीसाठी कसे असेल। मकर राशीसाठी नक्षत्र सूचित करतात की हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर आणि शुभ राहील। तुमच्या प्रेमजीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात। या आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचे परस्पर प्रेम दृढ होईल आणि तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात आनंददायी अनुभव येतील। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल। तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल। आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटू शकते। प्रेमसंबंधांमध्ये संयम आवश्यक आहे। आठवड्याच्या शेवटी नफा मिळण्याची शक्यता आहे। आरोग्य सामान्य राहील। मकर राशीत सहकार्याचे महत्त्व आहे। गुरुवार 18 सप्टेंबर रोजी बुध राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे यश मिळवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज निर्माण होते। तुळ राशीत तुमच्या करिअरवर परिणाम करते। एका सामान्य ध्येयासाठी इतरांसोबत काम करण्याची गरज दर्शवते। जरी तुम्ही अनेकदा स्वतंत्र मानसिकता बाळगता आणि फक्त स्वतःच्या यशाचा विचार करता, तरी तुळ राशी तुम्हाला आठवण करून देईल की जे सामूहिकतेसाठी सर्वोत्तम आहे ते तुमच्यासाठी नेहमीच चांगले असते। तुमच्या प्रक्रियेत इतरांना सामावून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा। एखाद्या प्रकल्पात किंवा सादरीकरणात सहकार्य करण्याची तुमची क्षमता दाखवण्याची संधी घेण्यास तयार राहा आणि तुमच्या सभोवतालचे लोक तुमच्या आयुष्यात काय फायदे आणू शकतात यावर लक्ष केंद्रित करा। बुध तुळ राशीत असला तरी तो इतरांसोबत काम करण्याची गरज निर्माण करेल। तथापि यामुळे काही रोमांच नवीन संधी देखील मिळू शकतात। भविष्यात ही प्रक्रिया तुम्हाला फायदेशीर ठरेल असा विश्वास ठेवा। मकर राशी आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या नात्यातील घरात चंद्र असल्याने प्रेम अद्भुत वाटेल, ज्यामुळे तुम्हाला खूप स्पष्टता, भावनिक करुणा आणि रचना मिळेल। बुधवारी सिंह राशीतील चंद्राद्वारे सर्जनशील ऊर्जा येईल, ज्यामुळे नेटवर्किंगसाठी किंवा तुमच्या प्रेमजीवनावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। कन्या राशीच्या ऋतूमध्ये तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाढतो, कारण पृथ्वीची ऊर्जा तुमच्यासाठी खूपच व्यवस्थापित करण्यायोग्य असते। येणाऱ्या कोणत्याही समस्यांना तोंड देणे आणि त्यांचे निराकरण करणे तुमच्यासाठी सोपे होईल। कन्या राशीच्या ऋतूमध्ये आत्मविश्वास आला आणि 22 सप्टेंबरपासून सुरू होणारा तुळ ऋतू ही कहाणी पुढे चालू ठेवेल। एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी खूप आशावादी आहे। 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीतील अमावस्या तुमच्या नात्यातील ऊर्जा वाढवेल आणि एक नवीन गतिमानता आणेल। तुम्हाला चक्र तोडण्यास आणि भूतकाळातील चुकांमधून शिकण्यास खूप आरामदायी वाटेल। पुढे जाण्यासाठी तुमच्या आयुष्यात अधिक प्रेम समाविष्ट करण्याची इच्छा देखील असू शकते। मकर राशी या आठवड्यात पद्धतशीर प्रगती आणि दीर्घकालीन आकांक्षांवर चिंतन करण्यास प्रोत्साहन देते। मंगळ व्यावसायिक जीवनाला बळकटी देतो। महत्त्वाकांक्षी करिअर ध्येयांचा पाठलाग करण्यास प्रेरणा देतो। प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा। जरी थकवा येण्यापासून सावध राहा। सूर्य वैयक्तिक जबाबदाऱ्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रोत्साहित करतो। संतुलनाची गरज अधोरेखित करतो। शुक्राच्या प्रभावामुळे नातेसंबंधांची गतिशीलता वाढते। सामायिक ध्येय आणि परस्पर समर्थनाला प्राधान्य द्या। अतिवर्चस्व गाजवणे टाळा। भागीदारांना गरजा व्यक्त करण्यासाठी जागा द्या। आर्थिकदृष्ट्या रिअल इस्टेट किंवा स्थिर गुंतवणूक तुमच्या विवेकी स्वभावाशी जुळते। सुरक्षिततेला प्रोत्साहन देते। आरोग्याच्या बाबतीत कल्याण टिकवून ठेवण्यासाठी दिनचर्यांमध्ये रचना राखा। विश्रांती आणि लवचिकता वाढवणाऱ्या समग्र पद्धतींचा समावेश करा। सामुदायिक संबंध स्वीकारा। सामाजिक नेटवर्ककडून पाठिंबा फायदेशीर ठरेल। या काळात शैक्षणिक उपक्रम किंवा कौशल्य वाढवणे पसंत केले जाते। शनी संयम आणि चिकाटीचा सल्ला देतो। तुम्हाला आठवण करून देतो की यश सातत्यपूर्ण प्रयत्नातून मिळते। या आठवड्यात स्वप्नांना वास्तव्यात रूपांतरित करण्यासाठी रणनीती आखण्याच्या, व्यावहारिकतेचा आणि दृढनिश्चयाचा वापर करण्याच्या तुमच्या जन्मजात क्षमतेवर विश्वास ठेवा। एकंदरीतच मकर राशीतील साप्ताहिक राशीफल असा आठवडा सुचवते जिथे शिस्त आणि अनुकूलता ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल। सिंह राशीतील शुक्र नात्यात उबदारपणा आणतो,
तर तुळ राशीतील मंगळ तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात दृढनिश्चयी राहण्यास प्रोत्साहित करतो। कन्या राशीतील बुध तुम्हाला तुमचे विचार व्यवस्थित करण्यास मदत करतो आणि कन्या राशीतील सूर्य आठवड्याच्या मध्यात शिस्त वाढवतो। चंद्राच्या बदलत्या राशी तुम्हाला करिअर, भागीदारी, आर्थिक आणि शिक्षण कसे हाताळायचे याचे मार्गदर्शन करतील। साप्ताहिक कुंडलीनुसार करिअरमध्ये वाढ आशादायक आहे, परंतु त्यासाठी संयम आवश्यक आहे। मिथुन राशीतील चंद्र 15 आणि 16 सप्टेंबर कामाची कार्यक्षमता सुधारतो, ज्यामुळे तुम्हाला बारकाईने लक्ष देऊन कामे पूर्ण करण्यास मदत होईल। 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत चंद्र कर्क राशीत असेल। हे भागीदारी आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करू शकते, ज्यामुळे प्रकल्पांना चालना मिळू शकते, परंतु संतुलन आवश्यक असलेल्या संघर्षांना देखील कारणीभूत ठरू शकते। सिंह राशीच्या चंद्रामुळे 19 आणि 20 सप्टेंबर करिअरमध्ये परिवर्तनाच्या संधी निर्माण होतात, ज्यामध्ये आर्थिक वाढ किंवा जबाबदाऱ्यांमध्ये बदल यांचा समावेश आहे। 21 सप्टेंबर रोजी कन्या चंद्र उच्च शिक्षण, मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन आणि दीर्घकालीन यशासाठी नियोजन करण्यास मदत करतो। आर्थिक प्रगतीसाठी मध्यम प्रगती दर्शवते। मिथुन राशीतील चंद्र 15 ते 16 सप्टेंबर सेवा, दिनचर्या किंवा लहान गुंतवणुकीतून नफा मिळवण्यास प्रोत्साहन देतो, तर कर्क राशीतील चंद्र 17 ते 18 सप्टेंबर संयुक्त उपक्रम, सामायिक संपत्ती किंवा कर्जाशी संबंधित आर्थिक बाबी आणू शकतो। सिंह राशीतील चंद्र 19 ते 20 सप्टेंबर सहखर्च किंवा आर्थिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु परिवर्तन किंवा दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो। 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीतील चंद्र प्रवासाशी संबंधित आर्थिक नफा, शिक्षणावर आधारित गुंतवणूक किंवा शिक्षणासाठी बचत करण्यास अनुकूल आहे। मकर राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल, शुभ क्रमांक 8 असेल, शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की गुरुवारी गरजूंना अन्नदान करणं लाभदायक ठरेल। एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।